चांगला रंगू देत, आपलं भविष्य तसंच चांगलं असू देत, ही ईश्वर चरणी नक्कीच प्रार्थना असणार आहे. तन्मय प्रतिष्ठान विपक्ष टीम जय रागाई यांच्यामध्ये ही मॅच आहे. प्रेम आणि प्रेमची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला मयुरेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दिव्यातील सगळ्यात सुदृढ खेळाडू विशाल जाधव. पहिला बॉल, प्रेमचा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, विकेटचं पतन. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मागच्या मॅचचा शिल्पकार, मागच्या मॅचचा हिरो प्रेम मात्र होतोय बाद. त्याला देखील डगआउटच्या अस्त्राला परत पाठवले अगदी पहिल्याच बॉल वरती. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर मिळाली. त्यानंतर आता पाहूयात मैदानाच्या आतमध्ये बॅटर हेत गाला आलाय. या खेळाडूचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. अगदी खूप कमी कालावधीमध्ये मोठ्या संघांमध्ये याची देखील वर्णी लागली. आपल्या टीमला अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाण्याचं कार्य नेहमी हेतने केलंय. फिल्डिंग अप्रतिम करतोय, बॅटिंग तेवढी चांगली त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे लाऊड अपील होते आणि बॅटरनी इथे मैदान सोडले. वा मयुरेश, स्वतःहून मैदान सोडलंय बॅटरनी इथे. ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं देखील खूप गरजेचं आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट तुमच्याकडे असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण ना अनेक वेळेस अनेक यंगस्टर्स क्रिकेट पाहत असतात तेव्हा ते क्रिकेट पाहण्यासाठी येतात, बॅटिंग बॉलिंग सगळं पाहण्यासाठी येतात, पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण त्यांना दाखवतो ते अजून प्रोत्साहित होतात आणि तसंच काहीतरी तेही मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतात. वाय मयुरेश, वेल प्लेड. पुढचा बॉल इथे स्विच हिट करण्याचा अगदी पहिल्याच बॉलवरती राजूने प्रयत्न केला होता, पण पंचाचा डिसिजन वाईट बॉल येतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू आला का तर येस, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल पंचांनी लाऊड नोची अपील केली आहे, फेकी अप्रतिम राहिली आहे. गुड फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, फेकी अप्रतिम. पंचांकडे दाद मागितली जाते. टीनू देखील आहेत पंचांकडे सातत्याने दाद मागतायत आणि पंचांनी दाद इथे फेटाळून लावली आहे. हेतला आता चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे टीम जय रागाई संघ.
त्यांना देखील आता इथून सलामीचे दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाहीयेत, आता मैदानाच्या बाहेर तंबूच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि आता इथून ही पार्टनरशिप बिल्ड करणं 3 षटकांच्या मॅचमध्ये राजू आणि हेत यांना खूप गरजेचं आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर सरळ बाहेरच्या दिशेला वळण घेतोय हेत मैदानाच्या आतमध्ये आणि हेतला आता संघर्ष करावा लागणार आहे आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल यावेळी देखील कव्हर रिजनवरती चांगला फटका, चांगला स्ट्रोक, तेवढंच चांगलं कलेक्शन, तेवढीच चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक नक्कीच पुढे सरसावतोय. धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती इथे झाल्यात. गोलंदाज शुभम येतोय आणि पहिलाच बॉल इथे फेस करत असताना ड्राईव्ह केलाय. एक हात नक्कीच निसटला होता बॉलवरती, पण तरी देखील एक चांगला फटका हेच्या बॅटमधून. सिंगल आली आहे. एका धावेने इथे धावफलक आता पुढे सरसावं लागणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. प्रत्येक थेंब आणि प्रत्येक थेंबाने इथे तळ आता इथून साचवावं लागणार आहे. राजूच्या बॅटमधून देखील फटके येत नाहीयेत कारण खूप चांगली गोलंदाजी होत्या. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि विकेटचा पतन होत आहे. यष्टनच्या मागे विशाल यांचं खूप चांगलं कार्य आणि आता कुठेतरी नक्कीच जय रागाई संघ हा थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो आपल्याला. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. वैभव आणि वैभवची बॅटिंग आम्ही पाहिली आहे. वैभवनी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील अनेक वेळेस आपल्या संघासाठी अगदी शेवटच्या काही क्षणाला येऊन हवं त्या दिशेला हवं तेवढ्या चौकार त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलेत. यावेळी स्विंग अँड मिस ड्राईव्हचा इथे प्रयत्न केला होता. वेग प्रचंड पाहायला मिळते आपल्याला शुभमकडे. आणि इथे पिचिंग कुठे आहे चेंडूची, नो बॉल नक्कीच असणार आहे. अगदी खेळपट्टीच्याही प्रचंड बाहेर पिचिंग पाहायला मिळत होती. गुड शॉट, अप्रतिम फटका हेच्या बॅटमधून. संघर्ष करत राहावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूंवरती प्रहार तर करावा लागणारच आहे कारण फक्त 3 षटकांची मॅच आहे आणि त्या 3 षटकांच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग आता हेतला करावी लागेल. 12 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळलेत. अजून एक आलाय. बॅक टू बॅक आलेत. प्रेशर मध्ये अंडर प्रेशर हेत गालाची बॅटिंग अप्रतिम. हेत खूप चांगली बॅटिंग करतोय. 16 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा धावफलकावरती झाल्यात. जिथे कुठेतरी आपल्याला असं वाटत होतं धावा बनतील की नाही, पण त्या धावा बनतायत. हेतला माहिती आहे खेळपट्टीवरती राहणं, थोडासा टाइम स्पेंड करणं, थोडासा वेळ घालवणं गरजेचं आहे. वेळ घालवलाय, थोडासा संघर्ष केलाय आणि आता 2 चौकार या षटकामध्ये आल्यात. 16 धावा लागल्या धावफलकावरती.
अंकित गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत आणि पाहूयात आता अंकित किती धावा अंकित करण्यापासून रोखतायत आपल्या टीमला. यावेळी पहिलाच बॉल आणि पहिला बॉल अंकितनी वाईट फेकलाय. 17 धावा झाल्या धावफलकावरती. तन्मय प्रतिष्ठान इथून त्यांनाही माहिती आहे की किती कमी धावा आपल्याला त्याच्या समोरच्या संघाची देखील गोलंदाजी तेवढी सुदृढ आहे. इथे अजून एक नो बॉल आलाय. कलाटणी घेते बघा ना मॅच. अगदी पहिल्या षटक आणि त्या पहिल्या षटकावरती जर आपण अंदाज बांधणार असाल ना तर तसं करायचं नाहीये, कारण पहिल्या षटक आपल्याला काही सांगून जात नाहीये. शेवट कसा होतोय ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल. इथे देखील चांगली गोलंदाजी केली आहे की नाही केली आहे? नाहीये. बॉल अवंतर आहे, स्क्वेअर आहे, वाईड आहे. अजून एक वाईड बॉल येतोय म्हणजेच काय तर अजून एक अवंतर स्वरूपाची 100ची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. वन ब्रिंग्स अनदर. इथे स्विंग अँड मिस केलाय आणि अजून एक वाईड बॉल आलाय. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर होत आहेत. सातत्याने अंकितनी काय केलंय तर अंकितनी सातत्याने चुका केल्यात. किती एक्स्ट्रा दिल्यास त्या देखील पाहणं गरजेचं आहे. 4 धावा आतापर्यंत स्क्वेअर दिल्यात आणि धावसंख्येचा आपण विचार केलात ना तर धावसंख्या धावफलकावरती आहेत 20. 16 होत्या 2 षटकांच्या अखेरीस. 4 बॉल फेकण्याचा प्रयत्न नक्कीच अंकितने केला. ते 4ही बॉल स्क्वेअर फेकलेत. नो देखील फेकलाय. 3 वाईड देखील त्याच्या या खेळीमध्ये आतापर्यंत आल्यात आणि अजून एकही लीगल चेंडू फेकलेला नाहीये. तरी देखील कर्णधाराने कॅप्टननी त्याच्यावरतीच आत्मविश्वास ठेवलाय. इथे काय घडतंय? इथे काय घडतंय? अजून एक वाईड बॉल आलाय. सतत 5 सलगचे 5 बॉल इथे स्क्वेअर आल्यात, वाईड आल्यात. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. जे धावफलक नक्कीच कमकुवत वाटत होतं. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वेग 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 प्रचंड वेग पण नो बॉल आहे. हा देखील नो बॉल आहे. स्टंप्सच्या स्टेट मागे निघालाय बॉल. अजून एक एक्स्ट्राची धाव, अजून एक अवंतर स्वरूपाची धाव आली आहे. किती आल्यात आतापर्यंत आपण पाहतोय? 22 धावा आल्यात आतापर्यंत. 22 धावा आल्यात. ही मोमेंटम ना थोडीशी ब्रेक करणं गरजेचं आहे. तन्मय प्रतिष्ठान संघाला देखील आता इथून थोडासा तो पॉज घेणं गरजेचं आहे. गोलंदाजाला आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करतोय, चांगला गोलंदाज आहे, पण इथे त्याला बॅक करणं गरजेचं आहे. पहा चांगली गोलंदाजी करू शकतोय. चांगला चेंडू इथे हाता आलाय आणि सरळ तो चेंडू जातोय विशाल यांच्या हातामध्ये. 6 चेंडू फेकले अवांतर, पण 7वा जो फेकला ना त्यात सगळ्यांनाच मंत्रमुग्ध त्यांनी केलाय. पुढचा बॉल यावी देखील अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण जलद गतीने ती धाव पूर्ण करण्यात आली आहे. स्ट्राइक मिळाली आहे हेतला आणि हेत देखील एक उभरता सितारा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्कीच मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं इथे यशांच्या मागे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. स्वतःची विकेट इथे वैभव सॅक्रिफाईस करतोय. ती करतोय हेच साठी ती विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते. एकच धाव मिळेल. पहिले 6 बॉल त्या 6 वरती अतिरिक्त आले, पण ज्यावेळी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला लागलाय त्यावेळापासून चांगली बॉलिंग करतोय. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवलाय. लीगल 2 चेंडू, त्या दोन्ही चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात. आणि हा बॉल पाहावा लागणार आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि येस वाईड नो. एक्स्ट्राची धाव आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा झाला धावफलकावरती आपण पाहतोय तर 25 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
आणि इथे देखील बॅटची हलकीशी काढा लागते. बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आहे का? होणार आहे का? विशाल देखील तेवढं चातुर्य विशालकडे देखील असणार आहे. एकच धाव इथे मिळणार आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. 26 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 टू गो. अंकित आता ट्रॅक वरती आलाय. चांगली बॉलिंग आता अंकित देखील करतोय. अनिकेत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. संदीप ॲट स्ट्रायकिंग एंडला. डावखोरे आताचा फलंदाज टीम जय रागाई संघ. मागच्या वर्षी देखील अनेक पारितोषिक या संघाच्या नावावरती राहिले होते. यावर्षी देखील आता चांगलं कार्य आतापर्यंत केलं. एक सिंगल आली आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि पाहूयात आता अनिकेतला हा शेवटचा चेंडू चांगला फेकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 27 झालेत. 27 धावा धावफलकावरती झाल्यात. किती मिळणार आहेत शेवटच्या बॉलवरती? किती धावा मिळणार आहेत? आणि इथे फुल टॉस आहे. वाईड आहे का? पंचांकडे पाहावं लागणार आहे. येस, वाईड बॉल इथे येतोय. अजून एक अवांतर धाव. अजून एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. 28 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल इथे स्लोअर वनचा नक्कीच वापर केलाय. गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॅटरला पूर्णपणे बीट केलाय. शेवटचा बॉल ही डॉट आलाय. आणि धावा किती आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. 28 धावा लागल्या. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय तन्मय प्रतिष्ठान संघासमोर 29 धावेंचं.
29 धावेचं लक्ष. मयुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर विशाल जाधव असणार आहे. लीव केले का? येस, चांगला लीव केले. व्हाईट बॉल पंच घोषित करतात जरूर. व्हाईट बॉल आहे. विशाल आणि वैभव. पण विशाल इथे काय झालंय? पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट मयुरेशला मिळते. विशाल बॅक टू द डकआउट. 29 धावेचं लक्ष जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये, पण तरी देखील जर पहिल्या बॉलवरती अशी मोठी विकेट मॅचची मिळते आपल्याला, तर मॅचला आपण ट्विस्ट करू शकतोय. मॅचला कलाटणी आपण देऊ शकतोय. पहिला वाईड होता, त्यानंतर जो लिगल डिलिव्हरी पहिलीच फेकली आहे त्यावरती विकेटचं पतन. विशाल आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केला आणि ह्या संयमाची आवश्यकता आहे आता मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या गोलंदाजाच्या समोर जेव्हा आपण बॅटिंग करतोय, तेव्हा बॅटिंग करत असताना एक एक धाव सिंगल डबल घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मयुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. प्रथम स्ट्रायकिंग एंडला वैभव आहे. सलामीला आलाय वैभव. वैभवला आता संपूर्ण मॅच आपल्या खांद्यावरती घेणं गरजेचं आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा इथे कवच रिजनवरती पुश करण्याचा प्रयत्न. हेत गला चांगली फिल्डिंग करतात. आणि प्रथमतः या खेळाडूची निवड ना अंडरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो डोंबिवली नगरीमध्ये फिल्डिंगमुळे झाली. फिल्डिंगमध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर सातत्याने चांगली फिल्डिंग करत असताना जे चान्सेस मिळाले तिथे कन्वर्ट केला. आणि इथे देखील एक चांगला चेंडू हाताळलाय. चांगला बॉल आहे का? पंचांकडे डिसिजन. पंच येस, इट इज अ लीगल डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. 29 धावा जरूर केल्यात संघाने, पण त्या 29 धावा डिफेंड करण्याची देखील ताकद ठेवतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी देखील एक चांगला चेंडू हाताळलाय, पण इथे विकेटचं पतन होत आहे का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. समोरचा संघ देखील तेवढाच तुल्यबळ आहे, या तीव मात्र शंका नाहीये. का? कारण तन्मय प्रतिष्ठान संघाने देखील मोठ्या मोठ्या संघांसमोर तशीच कामगिरी केली आहे. वैभव आणि अनिकेत या दोघांना आता इथून डाव सावरणं तेवढंच गरजेचं आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. शेवटच्या क्षणाला बॅटचं फेज अगदी क्लोज केल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय डिफाईन रिजन वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती. 5. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. जय राघाई 11 की मग तन्मय प्रतिष्ठान या संघाचा एक पलाढ्य बॅटर, धडाडीचा बॅटर विशाल बाद झालाय. चला थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज जयू आले तर दुसरं षटक घेऊन 12 चेंडू आणि 24ची आवश्यकता असताना पहिलाच बॉल इथे वाईड आलाय. 23ची अजूनही आवश्यकता असणार आहे. वैभव आणि अनिकेत यांच्या खांद्यावरती जबाबदारी. समोरचा संघ म्हणजे जयराकाई संघाचा विचार केला तर जयू यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी असणार आहे. इथे देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो अगदी समोरच्या दिशेला. शेवटच्या क्षणाला काय फिल्डिंग केली आहे. वा, लाजवाब. अगदी शेवटच्या क्षणाला बॉल खाली राहिला आणि खाली राहिल्यानंतर रिफ्लेक्सेस ना, हा यंगस्टरचा खेळ आहे. आणि इथे तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. तुमच्या रिफ्लेक्सेस क्विक असणं गरजेचं आहे आणि त्याचा नजराना आपल्याला मयुरेशने दिलाय. गुड फिल्डिंग. इथे चांगला स्ट्रोक आहे का की फटका फसलाय. बॅटर मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. अनिकेतची खेळी देखील इथे संपुष्टात आली आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर होती, पण इथे थोडासा संयम ठेवणं गरजेचं होता. चुकीच्या चेंडूवरती तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता चौकार जरूर मिळाला असता. तसं झालेलं नाहीये. अजून एक मोठा झटका तन्मय प्रतिष्ठान संघाला.
यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला आयकार. येस येस येस, गुड बॉल. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. मनोबळ उंचवलंय जयू यांचं, ते मनोबळ उंचवताना पाहायला मिळतंय आपल्याला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, फेकी केली, स्ट्रायकर एंडला करण्याचा प्रयत्न राहिलाय. यंगस्टर्स बहाना काय क्विक क्रिकेट दाखवतायत आपल्याला. अगदी तुम्ही तुमच्या डोळ्यांची पापणी लावलीत ना तरी देखील तुमच्या डोळ्यांच्या समोरून हा क्षण निघून जाईल. कारण बॅटरने शॉट खेळला, त्याच गतीने फिल्डरनी फील्ड केला, फेकी केली, फेकी स्ट्रायकर एंडला केली आणि कौतुक बॅटरचंही करणं गरजेचं आहे कारण त्याच रिफ्लेक्शन्स मध्ये त्यांनी देखील ती धाव कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील होत आहे आणि बॅटरलाही माहित आहे, गोलंदाजालाही माहित आहे, विकेट किपरलाही माहित आहे की ह्या अपील मध्ये फक्त आणि फक्त आत्मविश्वास. सात चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना हा बॉल, या बॉलला मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. तसं झालेलं नाहीये. या बॉलवरती देखील फक्त सिंगल आली आहे आणि जयूनी देखील एक चांगलं षटक, त्या चांगल्या षटकाचा अंत झालेला आहे. गुड बॉलिंग. टीम जय रागाई संघ 28 केल्या, 29 लक्ष समोर ठेवलंय पण तरी देखील त्या 29 लक्ष्याला कठीण करून दाखवतायत. 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे पण अनेक वेळेस ना अशाही सामन्याला आपण कलाटणी देताना पाहिलंय. प्रेम मात्र येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पाहूयात आता प्रेम कशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. समोरून आता वैभव आहे, वैभव मैदानाच्या आतमध्ये अगदी सलामीला आलाय. त्याला देखील आता एखाद दुसरा चौकार पहिल्या 2 चेंडूंवरती मारणं गरजेचं आहे. जर तो आला तर मॅच मध्ये 20 हवाय. 6 बॉल 20. अजून 3-4 मॅच 5-1.5 तास तरी जाईल. तुम्ही निघा पुढे, मी येतो. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही आवश्यकता. चला थोडंसं स्पीड अप करायचंय. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. समोर वैभव पाहायला मिळतो आपल्याला स्ट्रायकिंग एंडला आणि इथे पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. विकेटच्या मागून फेकी झाली आहे आणि फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. 22 स्वरूपाने ती एक धाव मिळते. 22 स्वरूपाने ती एक धाव मिळते. आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला रमेश पाहायला मिळतात. पाच चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल यष्टवधू असता. प्रेमचं सेलिब्रेशन, वा अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली आहे टीम जय रागाई संघ. आणि या संघाची ना आपण अनेक गेल्या 2-3 सीझन्स पासून चर्चा करतोय की या संघामध्ये काय, या संघामध्ये गेल्या काही वर्षापासून अनुभव प्रचंड होता. ओमकार आज पाहायला मिळत नाहीयेत आपल्याला, त्यांचा अनुभव होता. त्यानंतर आपण पाहतोय संदीप आहेत, त्यांचा अनुभव या संघामध्ये होता. पण जेव्हापासूनच जयूचा अनुभव, राजू यांचा अनुभव, जल्पेश यांचा अनुभव आणि त्यानंतर जेव्हापासूनच मयुरेश झाले, काही सीझन पासून यशला आपण पाहतोय आणि त्यानंतर प्रेम मात्रेचा देखील उल्लेख करणं, मयुरेशचा उल्लेख करणं, त्यासोबतच आपण वैभवला पाहिलं त्याचा उल्लेख करणं. या यंगस्टर्सनी आल्यापासून ते ॲग्रेशन टीम मध्ये घेऊन आलेत. पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. टिनू स्वतः येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, टीमचा कॅप्टन, आणि कॅप्टनला आता कॅप्टन्स वाली नॉक खेळावी लागणार आहे. पहा संदीपचा खूप चांगलं क्षेत्ररक्षण काव कॉर्नर रिजन वरती, फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेनी आता जास्ती फरक पडत नाहीये टीम रागाई संघाला. नवनीत वजे यांचं नाव घेणं देखील गरजेचं आहे. एक फिरकी पटवत आणि जेव्हा फिरकीचा आक्रमणची आवश्यकता लागते तेव्हा ते देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित भोईर यांना विसरून कसं चालणार आहे. प्रेम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला, गोलंदाजी मार्क वरती. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चांगली बॉलिंग केली आहे, फेकी नाही केली आहे. एकच धाव इथे देखील मिळेल. एक धावेनी आता इथून काही होणार नाहीये. औपचारिकता मात्र ओनली अँड ओनली फॉर्मॅलिटीज, फक्त फॉर्मॅलिटीज मात्र आता शिल्लक आहेत. टिनू स्ट्रायकिंग एंडला आणि इथे काय घडलं, इथे व्हाईट बॉल आलाय. प्रेमने हलकीशी चूक केली आहे. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 13 धावा झाल्यात. 13 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, अजून एक वाईट बॉल आलाय का, थोडंसं फंबल यशांच्या मागे झालंय पण तरी देखील स्वतःला त्वरित बॅक केलंय.
व्हाईट बॉल 14 धावा फलकावरती. मॅच संपली आहे की नाही अनेकांना असं वाटतंय मॅच संपली आहे. मित्रांनो अंडरआर्म क्रिकेट आहे इथे काहीही शक्य आहे. एखादी नो बॉल त्यावरती चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकते का? पुढचा बॉल पुढे समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. चौकार नक्की झालाय. टिनू बेडेकर देखील ना हार मानायला तयार नाहीये. त्याला देखील माहिती आहे लढत शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे. धावा लागल्यात किती धावफलकावरती आपण पाहतोय तर 18 धावा लागल्यात. शेवटचा बॉल एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे अजूनही. इथे देखील काय करतंय बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. लेग बाईज आहे पण इथे सामना जिंकलाय आणि मॅच इथे जिंकत असताना दुसऱ्या फेरीमध्ये देखील आपलं वर्चस्व इथे गाजवत असताना टीम जयरागाई संघ. वेल प्लेड.